क्रीडांगणावर 40+ क्रिकेटचा महासंग्राम देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। 40+ म्हटल्यानंतर ओल्ड इज गोल्ड, ज्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलेले आहे, अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे त्यांच्या लाईफचे पाहिलेले आहेत आणि ते देखील आपल्याला सोमवारी आणि मंगळवारी याच क्रीडांगणावर 40+ क्रिकेट दाखवतील। ती देखील स्पर्धा पाहायला विसरू नका। आणि आता या मॅच मध्ये मंगे स्पोर्ट्स खारकोपर आणि रॉयल उल्वे अशी लढत आपल्या समोर पाहायला मिळेल। श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आपण सध्या आहोत। उल्वे रोड मधील शिवाजी नगर मधील हे क्रीडांगण नेहमीच चर्चेमध्ये राहिले। आज देखील एका प्रेक्षकाला या स्पर्धेच्या माध्यमातून एक स्पोर्ट्स सायकल मिळणार आहे। त्याच्यासाठी 300 कुपनचं वाटप करण्यात आलं होतं आणि थोड्या वेळानंतर तो ड्रॉ केला जाईल। आणि क्रीडा नगरी सध्या तुमच्या स्क्रीनवर आहे। ड्रोन व्ह्यू ऑलमोस्ट 300-400 फुटावरून इथे टेलिकास्ट होताना अगदी बाजूलाच आपण पाहतोय अटल सेतू आहे। तिथून या गाड्या सध्या चाललेल्या आहेत आणि त्याच्या बरोबर बाजूला ही क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे। काय काम आहे या अटल सेतूचं। खूप कमी वेळेमध्ये अटल सेतू निर्माण करण्यात आला आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आपल्या परिसरातील लोकांची सगळ्यात मोठी सोय झाली। मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी अगदी 20 मिनिटांमध्ये आपण मुंबईमध्ये पोहोचतो। आणि ग्राउंडच्या अगदी डाव्या बाजूला आपण तो पाहतोय अटल सेतूसाठी जाण्यासाठी तो मार्ग आहे, एक एक्झिट आहे आणि त्याच्यासाठी सुदेश ठाकूर यांचं मनपूर्वक आभार इथे व्यक्त करतो की त्यांनी हा ड्रोन व्ह्यू आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना दाखवलाय। हा भव्य दिव्य सोहळा ज्यावेळेला ही स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या तुम्ही पाहताय। पहिला बॉल आणि पहिलाच बॉल फिरवलाय, बॉल हवेत आहे, स्क्वेअर लेगला कोणी फिल्डर नाहीये, क्लिअर करून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। प्रेक्षकाने प्रयत्न केला परंतु हा येतोय पहिल्याच बॉलवर उत्तुंग षटकार। रणजीत फर्स्ट बॉल आणि फर्स्ट बॉलवर हा षटकार ठोकलाय। दुसरा बॉल देखील आडव्या बॅटने मारलाय, डीप मध्ये मिड विकेट आहे, फिल्डिंग होते चांगली, एकदा मिळताना दिसते। खूप चांगला पुलचा फटका, हाफ आर्म जॅप, तिथे सिंगल मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या 7। फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली तर ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक आहे, काऊ कॉर्नर रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक ऑलमोस्ट एक्स्ट्रा कव्हरला सजवलाय। पॉवर प्लेचा पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर, 2 षटकांचा पॉवर प्ले बरोबर 25 मिनिटं तुम्हाला दिले जातील। 20 मिनिटं 4 ओव्हरसाठी आहेत, लक्षात घ्या। गोलंदाजी करणारा संघ रॉयल उल्वे। बॅकफुटला जात असताना पॉइंटच्या डोक्यावरून कट केलाय, कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने 2 टप्पे घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे, धावा मिळतील 4। येतोय आणखीन एक खणखणीत चौकार, यावेळेला प्रफुल्लच्या बॅटमधून पहिला चौकार। बॅटिंग सध्या दोन्ही ओपनर कडून पहिले हात खोलले रणजितने आणि आता प्रफुल्लच्या बॅटमधून हा चौकार आला। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर या चौकाराच्या मदतीने 11 धावा, 11 विदाउट लॉस। नेल्सन आकडा सध्या स्क्रीनवर आहे। परंतु सध्या तुम्ही पाहताय खासदार चषकाची चर्चा सातत्याने या पंचक्रोशीत आणि त्याचबरोबर रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये सातत्याने होते। त्याचं कारण आहे 2 वर्षी ही स्पर्धा डे फॉर्मॅट मध्ये झाली आणि या वर्षी ही स्पर्धा तुम्ही पाहताय नाईट फॉर्मॅट मध्ये होते। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा आतमध्ये लागतोय। संध्याकाळी 7 वाजता ज्यावेळेला या स्पर्धेचा डीटीपी बनवण्यात आला आणि तो शेअर झाला, फक्त 3 तासामध्ये 10 वाजेपर्यंत या स्पर्धेमध्ये 44 टीम कंप्लीट झाल्या आणि त्याचबरोबर 17 टीमला वेटिंगवर ठेवावं लागलं, ते देखील सध्या रागवलेत या आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरवर। नक्कीच पुढे कालांतराने त्यांना देखील या स्पर्धेमध्ये प्रवेश फी भरून प्रवेश मिळू शकतो, ज्या पद्धतीने हे आयोजन करण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे या स्पर्धेची चर्चा होतीये। ज्यांना एंट्री मिळाल्यात ते चांगला खेळ करणं गरजेचं आहे। इथे रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, शेवटी धाव तिथे कंप्लीट झाली आहे। सिंगल मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर 13 धावा। पहिली रात्र आज या स्पर्धेची, 44 टीम खेळवणं या स्पर्धेमध्ये नक्की जिकरीचं काम आहे, परंतु तरी देखील हे शिवधनुष्य पेलले आमच्या सर्वच आयोजकांनी, आदेश स्पोर्ट्सच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि त्याचबरोबर हा सोहळा तुमच्या समोर आणलाय। माजी खासदार चषकाचं आयोजन, भरपूर मोठी स्पर्धा, खूप चांगली आरास,
रेखीव देखीव असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं. उद्यापासून मात्र वेळेवर ही स्पर्धा आपल्या समोर सुरू होईल. 6 वाजता संध्याकाळी या स्पर्धेमध्ये बॉल डिलिव्हर्ड होईल. आज उद्घाटन प्रसंग असल्यामुळे थोडासा उशिराने स्पर्धा सुरू झाली, परंतु उद्या दिलेल्या वेळेमध्ये ही स्पर्धा तुमच्या समोर येईल. आज पहिला दिवस या स्पर्धेचा. पहिले षटक संपलंय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर या टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 13 विदाउट लॉस. त्याच्यामध्ये रणजितने केल्यात 8, 5 केल्यात प्रफुल्लने. येस डीजे. थँक्यू. 13 धावा स्कोर बोर्डवर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपरसाठी रॉयल उल्वेच्या विरुद्ध या मॅच मध्ये खेळत असताना 13 विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला 20 मिनिटं तुमच्याकडे लक्षात घ्या. टीम गोलंदाजी करणारा संघ रॉयल उल्वे 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर डिलिव्हर्ड करणं गरजेचं आहे. फास्ट क्रिकेट खेळा. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आकाश मडवी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. फार एंडने आकाशचा पहिला शॉर्ट बॉल होता. पूल केलाय. ऑन साइडला मिड विकेट आहे डीप मध्ये. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तिथे सिंगल मिळताना दिसते. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 14. रणजितच्या खात्यामध्ये 8 आहेत. 5 केलेले आहेत प्रफुल्लने. नऊ धावा केल्यात रणजितने. स्ट्राइकला प्रफुल्ल. पुल केलंय. ऑन साइडला दिशा दिली. डीप मध्ये इथे फिल्डर आहे. काऊ कॉर्नरला चांगली फिल्डिंग. एकच धाव. चांगला थ्रो तिथे येतोय. सिंगल नंतर आता 15 धावा होतील स्कोर बोर्डवर. एकेरी दुहेरी धावा येत आहेत मंगेश स्पोर्ट्स खारकोपरसाठी. पॉवर प्ले पहिला चांगला गेला. 13 धावा आल्या, परंतु इथे गोलंदाजी चांगली होती आकाश मडवीकडून. दबाचा परिणाम सातत्याने जाणवतोय. ज्या पद्धतीने ही खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते, दवबिंदूचा परिणाम गवतावर देखील आहे. त्यामुळे बॉल थोडासा काळा पडतोय आणि अशा पद्धतीमध्ये फलंदाजी करणं आणि फिल्डिंगही करणं एवढं सोपं नाहीये. रणजितची बॅट चांगली फिरली, परंतु आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आकाशच्या माध्यमातून. राऊंड विकेटने चांगला अँगल पडल्यानंतर बाहेर निघाला बॉल. सरळ डॉट बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये आकाश मडवीची. 3 बॉल टाकले. 3 बॉलमध्ये फक्त 2 धावा. फॉलो केलं होतं बॅटरला. सोडलाय बॅटरने हा बॉल. रणजितने जास्त बाहेर आहे. पंच सांगतायत वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मिळताना दिसते. टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 16, 16. धावा स्कोर बोर्डवर आहेत. परत एक वेळा चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी. मागचा बॉल वाईट बॉल होता. यावेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळाला. 10 बॉलमध्ये 16 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड झाली. त्याच्यामध्ये एक चौकार, एक षटकार आलाय. चौकार मारला प्रफुल्लने, षटकार मारला रणजितने. एक्स्ट्रा आली आहे 1. ती वाईट बॉल या अगोदरचा तो बॉल होता. 16 धावा आता स्कोर बोर्डवर आहेत. परत एक वेळा तसाच फिरून मारण्याचा प्रयत्न. एकाच जागेवर ठेवले. फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्क पाहिजे आणि मोबाईलमध्ये चांगलं नेटवर्क पाहिजे. ते इथे पाहायला मिळालेलं नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. जास्त शफल झाल्यानंतर स्ट्रेट गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 5 बॉलचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या. या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आकाशने. शेवटचा बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न होता. स्विच हिट शॉट कव्हरला कोणी नाहीये. एक धाव मिळताना दिसेल रणजितला. हे षटक क्रमांक 2 पॉवर प्ले संपलाय. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर धावा झालेल्या आहेत विदाउट लॉस 17 धावा. वेलकम बॅक. आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे.
आणि हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळते. ड्रोन व्ह्यू ऑलमोस्ट 300-400 फुटावरून हे क्रीडांगण कशा पद्धतीने दिसतं हा नजारा डोळ्यात साठवून ठेवावा असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंट्सवर सध्या स्पर्धेचं टेलिकास्ट केलं जाते. माजी खासदार चषक तुम्ही पाहताय आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचं हे दृश्य आहे. ही क्रीडा नगरी अक्षरशः सजून गेली आहे, न्हावून निघाली आहे. फ्लड लाईट्स मध्ये अशा पद्धतीने ही क्रीडा नगरी दिसते. खूपच चांगली नटलेली ही क्रीडा नगरी जिथे भरपूर मेहनत घेतली आहे आदेश स्पोर्ट्सच्या सर्वच कार्यकर्त्यांनी ही स्पर्धा तुमच्या समोर आणण्यासाठी. गोलंदाज तयार होतोय. पहिलाच बॉल उलटा खेळण्याचा प्रयत्न, परत एक वेळा टायमिंग जुळताना दिसत नाहीये, तरी देखील बॉल गॅप मध्ये चाललाय. धावा मिळताना दिसतील आणि आता रणजितच्या बॅट मधून येतोय आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने स्कोर बोर्डवर 21. रणजितच्या बॅटमधून हा चौकार. टीमची धावसंख्या 21. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या प्रगतीपथावर. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आता कुठेतरी धावा येत आहेत रॉयल उल्वेच्या विरुद्ध खेळत असताना. रणजित मागच्या ओव्हर मध्ये शांत होता. अश्वित खारकर सध्या गोलंदाजीसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये. 5 षटकांची लढत आहे याच्यानंतरचे सामने. सेकंड फेरीचे सामने 4-4 षटकांचे आपल्याला पाहायला मिळतील. सर्वाधिक जास्त धावा करणारा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. 10 चा ग्रुप आहे. परत एक वेळा उलटा फटका सजवला. आता टायमिंग चांगलं आहे. बॉल देखील ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा, एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे. वाईडिश थर्ड मॅनला येतोय चौकार. ऑफ ब्रेकचा प्रयत्न होता विथ द स्पिन. तसाच बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि विथ द स्पिन खूप चांगली रणनीती की उलटा फटका सजवण्याचा प्रयत्न रणजित करताना दिसतोय आणि त्याचमुळे धावा येताना दिसत आहेत. मागच्या 2 बॉलवर त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे 25. 25 धावा येत आहेत आता मंगेश स्पोर्ट्स खारकोपर साठी रॉयल उल्वेच्या विरुद्ध. पुढचा बॉल आता मात्र बीट केलाय. विकेट कीपर बीट होतोय. मागे चाललाय. धाव मिळताना दिसणार नाही. येतोय डॉट बॉल. आता कमबॅक झालंय गोलंदाज अश्वित खारकरचं. या ओव्हरमध्ये अश्वित फ्लाइट देतोय, बॉलला चांगलं वळवतोय. 0003 हा जर्सी नंबर त्याचा आहे. फुल टॉस चूक केली आहे. बॉल चाललाय मागे. फाईन लेगला फिल्डर येतोय धावत आणि थोडासा घसरला. एकच धाव मिळताना दिसेल. बॅटिंगचा आहे का की अंपायरचा आहे? अंपायरचा आहे. नो बॉल आहे. बीमर इथे टाकलाय त्याच्यामुळे नो बॉल घोषित केलाय. 9+1 अशा 2 धावा मिळतील. रणजित चांगली बॅटिंग करत असताना धावा वाढतायत. क्रीजच्या आतमध्ये जाऊन हा फटका खेळला होता आणि त्याच्यामुळे योग्य निर्णय. फ्रीट असेल पुढचा बॉल. धावा झाल्या 27. 27. या इनिंग नंतर थोड्याच वेळात ड्रॉ केला जाणार आहे लकी प्रेक्षकांसाठी. 300 कुपन्स वाटण्यात आलेले आहेत आणि त्याच्यातला एक भाग्यवान विजेता प्रेक्षक ठरणार आहे त्या स्पोर्ट्स सायकलचा मानकरी. त्याच्यामुळे कुठेही जाऊ नका. जसा हा सामना संपेल, जशी ही इनिंग संपेल, पहिली इनिंग संपल्यानंतर तो ड्रॉ केला जाईल आणि लकी प्रेक्षकाला सायकल दिली जाईल. आडव्या बॅटने पुल केलाय. डीप मध्ये मिड विकेट आहे. प्रयत्न करतोय झेल घेण्याचा. प्रयत्न चांगला आहे. झेल देखील चांगला पकडलाय. गीतेश मडवीने फलंदाज बाद.
आल्या आल्या एक मोठा फटका इथे सजवलाय प्रतीकने. पंचांचा इशारा चौकार. आजच्या रात्रीमध्ये आई गावदेवी गव्हाण बी या टीमने 74 धावा केल्या होत्या. 74 आतापर्यंतचा तोच हायेस्ट स्कोर आहे. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31. लॉस ऑफ 1 विकेट. प्रतीकने आलेल्या पहिल्याच बॉलवर चौकार मारलाय. रणजितने आतापर्यंत 12 बॉलमध्ये 19 धावांची खेळी केली आहे सुरुवातीला येऊन. आकाशने थोडस त्रस्त केले. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय. कॅपमध्ये ट्रॅव्हल होतोय बॉल. हा देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय रणजित पाटीलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 35. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 35. रणजित पाटील खूप चांगला खेळला या मॅच मध्ये. 23 धावांच्या अफलातून खेळी. बॅकफुट पंच देखील त्याने आता नुकताच मारलाय. क्रिकेटचे सर्व तंत्र शुद्ध फटके त्याच्या बॅटमधून येत असताना परत एक वेळा उलटा स्विच हिटचा प्रयत्न. अपील केली आहे. स्पष्ट नकार पंचांकडून. हा डॉट बॉल येईल. आणि ज्याच्या वेळेला रणजितने उलटा फटका मारण्याचा प्रयत्न केला त्या वेळेला गोलंदाजाने त्याच्या विरुद्ध नक्कीच चांगली कामगिरी केली. बहुतांश वेळेला तो यशस्वी देखील झालाय. थर्डमॅनला त्यांनी तसे उलटे फटके मारलेत देखील. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता. परत एक वेळा अपील करतायत विकेट कीपर आणि गोलंदाज, परंतु सातत्याने अपील करून काहीच फायदा होणार नाही. पंच ज्यावेळेला बॅटची कडा लागेल त्याच वेळेला आऊट देतील. तुम्ही किती ओरडा. थंडीचे दिवस आहेत, जास्त ओरडू नका. पुढचा बॉल आता मात्र ओव्हरपिच बॉल होता. हवेत खेळलाय. समोरच्या दिशेला लॉंग ऑन आहे. फिल्डर येतोय आणि ते मात्र झेल टिपला जाईल. रणजित आऊट होईल. अखेर 23 धावांवर रणजित आऊट झालाय. दुसरी विकेट गमावली आहे मंगेश स्पोर्ट्स खारकोपरने. मिळाली आहे. मोठी विकेट. रणजित परतलाय. दुसरा धक्का बसलाय मंगेश स्पोर्ट्स खारकोपरला. 3.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 35 धावा. ऑलमोस्ट 10च्या सरासरीने सध्या मैदानामध्ये बॅटिंग सुरू आहे. 9.55 ची सरासरी आणि असाच खेळ राहिला तर 55 धावा. अंडर फ्लड लाईट्स ज्यावेळेला ड्यू फॅक्टर मैदानामध्ये इनॅक्शन आहे त्यावेळेला मी म्हणेन धावसंख्या चांगली आहे. 9च्या वर तुम्ही किती धावा अशा कंडिशन मध्ये जर केल्या तर नक्कीच ते चांगली धावसंख्या मानली जाऊ शकते. सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करणं एवढं सोपं नाही आहे ग्राउंडवर. आकाश मडवीला यश मिळालं. आकाशने याही ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. 10 बॉलचा स्पेल त्याचा आतापर्यंत कंप्लीट झालाय. 8 धावा खर्च केल्यात. 1 विकेट रणजितची त्याने घेतली आहे. आकाश पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट. हा बॉल सोडून दिलाय. सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. नवीन बॅटर सुमित आलाय आणि त्याला पूर्णपणे बीट केले. डॉट बॉल. आकाशचं कौतुक व्हायला पाहिजे. 11 बॉल त्याने टाकलेत. फक्त 8 धावा त्याने खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी आकाश मडवीची. अंडर फ्लड लाईट्स रॉयल उल्वेकडून
रॉयल कारभार सध्या तरी त्याचा पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल देखील बॅटची आतमधली कडा घेतली. नॉन स्ट्रायकिंग कडून कुठलाच कॉल नाहीये. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. मंगेश स्पोर्ट्स खारकोपर. धावा झाल्यात 35. 2 फलंदाज बाद. जसा हा पहिला डाव संपेल त्याच्यानंतर आपण ड्रॉ करणार आहोत. लकी ड्रॉ होईल आणि भाग्यवान प्रेक्षकाला आज एक स्पोर्ट्स सायकल देऊन त्याचा सन्मान केला जाईल टीम आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर कडून. रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक गुमनाम हे पारितोषिक आहे. आणि त्याचबरोबर कुठलीही इमर्जन्सी आली तर फेनिक्स हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड वी केअर ला तुम्ही संपर्क साधू शकता. चांगलं हॉस्पिटल आहे. प्लॉट नंबर 4 सेक्टर 19 उल्वे नोड मध्ये फर्स्ट फ्लोअरला अबव SBI श्याम स्वस्तिक अपार्टमेंट. प्लॉट नंबर 4 सेक्टर 19 उल्वे नोड मध्ये हॉस्पिटल फेनिक्स हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड वी केअर नक्की संपर्क साधू शकता तुम्ही कुठल्याही इमर्जन्सीसाठी. आणि एक ॲम्ब्युलन्स देखील त्यांची इथे आहे. जर इथे कुठल्याही खेळाडूला दुखापत जर झाली तर फेनिक्स हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून एक ॲम्ब्युलन्सची सेवा इथे आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि काळाची गरज आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये नक्कीच या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे. मोठी स्पर्धा जर तुम्ही संपन्न करत असाल तर एक ॲम्ब्युलन्स तिथे पाहिजे. कारण दुखापतग्रस्त खेळाडू होत असतात आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडूंना योग्य मदत योग्य हेल्प त्यावेळेला मिळाली तर नक्कीच त्यांचा जीव देखील वाचू शकतो. तर फेनिक्स हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडचा आम्ही नक्कीच मनपूर्वक आभार व्यक्त करू. त्यांनी एक ॲम्ब्युलन्स देखील इथे त्याची सेवा पुरवली आहे. 35 धावा 2 फलंदाज बाद. आमचा मुख्य व्यासपीठाचं दृश्य मी मगाशी देखील उल्लेख केला. थंडी हळूहळू वाढते त्याच्यामुळे गरमागरम चहाचा आस्वाद घेतात आमचे सर्वच मान्यवर. आणि त्याच दरम्यान मध्यरात्री हा खूपच चांगला सामना इथे रंगत असताना ₹35 रन 35 धावा. पस्तीस धावा 4 ओव्हरचा खेळ संपलाय. आता 5वं षटक. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज गीतेश मडवी एक चांगला फिल्डर देखील आहे. गीतेश टीमचा कॅप्टन देखील आहे. फटका हवेत आहे ऑन साइडला. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये 2 फिल्डर येत आहेत. परंतु रेस जिंकताना दिसेल का बॉल आणि हो तसं झालंय. बॉल सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय प्रतीकच्या बॅटमधून चौकार. टीमचा कॅप्टन चांगला खेळतोय. दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून. कॅप्टन टू कॅप्टन गीतेशच्या विरुद्ध प्रतीक मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतोय. मंगेश स्पोर्ट्स खारकोपरचा कॅप्टन आहे प्रतीक पाटील. उल्वे रॉयलचा कॅप्टन आहे गीतेश. हा बॉल सोडून दिलाय. हा दबाव आहे मागच्या बॉलवर चौकाराचा. पंचांचा इशारा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या समर्थ कडू, विश्वनाथ कोळी, प्रफुल्ल ठाकूर हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ चांगला बॅटचा स्विंग. स्क्वेअर लेगला बॉल उडवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. माजी खासदार चषक षटकार. 6 धावा. महाराष्ट्राची नाही तर तो भारताची शान आहे रायगड किल्ला. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील मानाचा मुजरा. आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषकामध्ये हा षटकार ठोकलाय फलंदाज प्रतीकने. टीमचा कॅप्टन आहे, नेता, दिशादर्शक, तारणहार. सध्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना आल्या आल्या त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार आलाय. परत एक वेळा प्रतीकची बॅट फिरली आहे. डीप मिड विकेटला फिल्डर आहे. सिंगल तिथे मिळू शकते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल आणि आता स्ट्रायकर एंडला प्रतीक होईल रन आउट. आउट होईल. चांगलं जाळ विणलं होतं
आणि त्या जाळ्यामध्ये आपसुकच अडकलाय प्रतीक, कारण आता 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. प्रतीकच्या खात्यामध्ये 1 जाईल. टीमची धावसंख्या 47, 3 फलंदाज बाद. स्वागत आहे आपलं सगळ्यांचं आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर आयोजित माजी खासदार चषक 2025 ची पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीतला पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आहे. 10 टीम आज एकमेकांच्या विरोधात खेळण्यासाठी सज्ज होतात आणि आई गावदेवी गव्हाण बी या टीमने सर्वाधिक जास्त धावा केल्यात आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. सरळ चाललाय बॉल वाईड, एक्स्ट्रा रन मिळतील. टीमची धावसंख्या 48. सगळ्यात जास्त धावा केल्या होत्या आई गावदेवी गव्हाण बी या टीमने 74. त्याच्यामुळे हा संघ आतापर्यंत टॉप करतोय आणि त्याच्यामुळे टॉस साठी रेडी राहायचंय. धीर स्मृती मोरावे आणि टीम नील 11 नावे खाडी बॅकफुटला जाऊन पुल केलाय. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर येतोय. जज चांगला आहे आणि खूपच चांगला झेल इथे टिपलाय. मोरावे टीम आणि नावे खाडी टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. हा शेवटचा कॉल आहे. प्रेक्षकातून कोणी लहान मुलगा असेल तर त्याला विनंती आहे, आपणच याने आपल्या शुभस्ते आपण चिठ्ठी उचलणार आहोत. कुठलाही लहान मुलगा प्रेक्षकांमध्ये जर असेल तर त्याला विनंती, आपण आमच्या मेन स्टेजवर यायचंय. आपल्या शुभस्ते आपण चिठ्ठी उचलणार आहोत. आमचा कोणताच कार्यकर्ता नसेल. एखादा लहान मुलगा जर असेल प्रेक्षकांमध्ये तर त्यांनी यायचंय, कारण पारदर्शक कुठली सेटिंग नाहीये इथं. त्याच्यामुळे तुम्ही या. प्रेक्षकात एखादा लहान मुलगा असेल तर या, तुमच्या शुभस्ते आपण ती चिठ्ठी काढूया आणि त्याच्यातून एका भाग्यवान प्रेक्षकाला आज ती सायकल दिली जाईल 2 बॉल नंतर. खोलोटप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग मधून फिल्डर मिड विकेटला येतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. थ्रो चांगला आहे. सिंगल मिळेल. धावा झाल्यात 49. एक प्रेक्षक आलाय. यांनी तर सगळ्यात पहिले चिठ्ठी टाकली होती. हाच कॉमेंट्री बॉक्स मध्ये आला होता. मोराव्याचा आहे. एक 49 धावा झाल्यात. शेवटच्या बॉलवर चांगला शॉट. बॉलला फेकले बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुमित च्या बॅट मधून सिक्सर. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सरचे स्वागत. पहिलं सत्र संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 55. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. सुमितने एक षटकार मारलाय. 500 रुपयाचं पारितोषिक त्याला दिलं जाईल. हा सामना जसा संपेल. 5 षटकांची मॅच आहे. 55 धावा झाल्या. 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. टॉस साठी यायचंय मोरावे आणि नावे खाडी या दोन्ही टीमच्या कॅप्टनने. आणि त्याचबरोबर ड्रॉ देखील केला जाईल पहिल्या सायकलसाठी. यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. ऐकूया कॉमेंट्री मध्ये सध्या आमच्या समालोचन कक्षात राजकिरण कोळी सरांचा आवाज. धन्यवाद. हॅलो. चला आता प्रेक्षकांसाठी हा ड्रॉ आपण करणार आहोत. कोणता लहान मुलगा आहे आलेला मगाशी? या पहिले माझी पण चिठ्ठी आणि त्याचा नंबर बघू द्या. हा काढेल चिठ्ठी.
तीनशे चिठ्ठ्या त्या बॉक्स मधून एक चिठ्ठी काढली जाईल आणि आजच्या रात्रीमध्ये भाग्यवान विजेत्या प्रेक्षकाला ती सायकल दिली जाणार आहे. चिठ्ठी नंबर 218 माझ्याकडे होता. 252 भाग्यवान विजेता प्रेक्षक आहे. 252 चिठ्ठी पाहिजे. 252 यस 252 नाव राजेंद्र ठाकूर. तर 252 राजेंद्र ठाकूर यांना ही सायकल आज प्राप्त होईल. अभिनंदन राजेंद्र ठाकूर. चला नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जाईल. खूप खूप अभिनंदन राजेंद्रजी ठाकूर यांना पहिल्या रात्रीमध्ये ही स्पोर्ट्स सायकल मिळालेली आहे. उद्या देखील मोठ्या संख्येने प्रेक्षक इथे येतील. मोठ्या संख्येने तुम्ही आलात तर असाच ड्रॉ होईल आणि उद्या देखील एक सायकल तुम्हाला मिळेल. चला टॉस करूया नेक्स्ट मॅचचा. नावे खाडी आणि मोराबे. हॅलो नावे खाडी आणि मोराबे. सुभाष ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. नावे खाडी टीमचे कॅप्टन नावे खाडी टीमचे कॅप्टन नावे खाडी टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित नावे खाडी टीमचे कॅप्टन जर इथे उपस्थित झाले नाही तर टीमच्या कॅप्टनला टॉस विन घोषित करण्यात पुढील 1 मिनिटामध्ये. तोपर्यंत सायकलचा पुरस्कार आपण सायकलचा पुरस्कार दिला जाईल. राजेंद्र कुमार ठाकूर यांनी ही सायकल पटकावली. अभिनंदन राजेंद्र कुमार ठाकूर. ही सायकल आता तुमची आहे. राजेंद्र कुमार ठाकूर यांच्याशी थोडंसं बोलूया. पहिली रात्र या आदेश स्पोर्ट्सची इकडून या, इकडे रेंज चांगली आहे. पहिलीच रात्र या आदेश स्पोर्ट्स आयोजित माजी खासदार चषकाच्या आणि पहिल्याच रात्रीमध्ये लकी ड्रॉद्वारे 252 नंबरचं कुपन तुमच्याकडे होतं आणि त्याचबरोबर तुम्ही सायकल जिंकलेला आहात. कसं वाटतंय? सायकल जिंकली त्याबद्दल खूप खूप चांगलं वाटतं मला आणि अभिमान पण वाटतोय. आणि या क्रीडांगणावरती पहिल्यांदा या प्रकाश जोतात जे सामने आयोजित केलेले आहेत ते उत्तम प्रकारे आयोजित केलेले आहेत आणि सर्व शांतपणे आणि पूर्ण सेफली होतील ही आशा पण आहे मला. तर ही जी सायकल तुम्ही जिंकलेली आहे ही आता इथून घरी गेल्यानंतर कोणाला द्याल? ऑब्वियसली फॅमिलीमध्ये ठेवेल आणि वडिलांना पण मी सांगेल की तुम्ही थोडं हेल्थसाठी त्याचा वापर करून घ्यावा म्हणून. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. टॉससाठी कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. नावे खाडी. चला कॅप्टन टॉस करूया. बेस्ट ऑफ लक. 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. मोराबे टीमचा कॅप्टन कॉल करतोय. टेल कॉल केलाय अँड टेल सिटीज. टेल काय निर्णय घेतलाय करण्याचा निर्णय? कारण दुसऱ्या फेरीचा सामना लगेचच कॉमेंट्री बॉक्स मध्ये वर्णणार आहोत. राजकिरण कोळी सर यांचा आवाज आता कॉमेंट्री बॉक्स मधून तुम्ही ऐकाल. धन्यवाद. धन्यवाद कुणाली दाती सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय सुवाच्य असं समालोचन आणि ज्यांच्या हस्ते आपण आज सुंदरसा ड्रॉ ही पाहिला.
चला मॅच सुरुवात होते. यावेळेला मात्र लेग ब्रेक केल्याचा प्रयत्न केला गेला होता, त्याला हलक्या हाताने मात्र शफल होऊन खेळलाय. पहिल्या चेंडूवरती मात्र एक धाव मिळाली इथं पाहायला मिळाली. पहिला चेंडू निर्धाव नंतर मात्र एक धाव पाहायला मिळाली. 30 चेंडूमध्ये 56चा हा चेस आहे. स्प्रे पाहिजे, स्प्रे पाहिजे प्रतीक. येस स्प्रे. चला स्प्रेची मागणी केली. निश्चित आपण पाहतोय खासदार चषक 2025 आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज या स्पर्धेचं अनावरण झालं. अनेक मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये हे खासदार चषक आपण आज इनॉग्रेशन सेरेमनी पाहिला. आज गावदेवी गव्हाण ब संघाने सर्वोत्कृष्ट धावसंख्या उभारताना पुढच्या फेरीमध्ये मात्र पात्रता गाठली. अभिनंदन टीम रोहन कोळी आणि आमचा संपूर्ण संघ गावदेवी गव्हाण ब जे मात्र पुढच्या फेरीमध्ये गेलेत. तर गीतेश आणि आकाश मडवी ही जोडगोळी आपण पाहतोय. आघाडीचे फलंदाज 30 चेंडूंमध्ये 56 धावा चेस करताना 11.20च्या सरासरीने धावावं लागेल. जर रॉयल उल्वे संघाला जिंकायचं असेल तर खारकोपर संघाचा प्रतीक पाटील एक धुरंधर गोलंदाज आहे, ज्याच्याकडे ऑफ ब्रेक आहे, लेग ब्रेक आहे, अनेक पद्धतीची शस्त्र त्याच्याकडे आहेत. यावेळेला बघा हवेत आहे 38 सर्कलला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे विशाल, कोणत्याही प्रकारची चूक मात्र करणार नाहीये. इथे मात्र आकाश मडवी नामक फलंदाजाचा खेळ संपुष्टात येईल. आकाश मडवी आणि गीतेश मडवी अशी जोडी आली होती. पहिल्या 2 चेंडूंवरती गीतेशनी एक धाव घेतली. तिसरा चेंडू आपण पाहिला तर अक्षरशः प्रतीक पाटीलने नाचवलं आणि आकाश मडवी मात्र हवेमध्ये चेंडू मारला. बाकीचं काम विशाल कोणत्याही प्रकारची चूक करत नाहीये. खरं तर मंगेश स्पोर्ट्स खारकोपर आणि हा संघ पाहिला तर मांडणी जर केली तर प्रतीक पाटील, विशाल, रणधीर असे अनेक चांगले फलंदाज गोलंदाज पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आज रणजितने अक्षरशः धावा कुठून काढल्या 23, तसेच प्रतीकनी 15 धावा केल्या. खूप महत्त्वाचं असतं आपल्या संघासाठी योग्य त्या वेळेला अचूक परफॉर्मन्स करणं. आपण खासदार चषकामध्ये आहोत. खासदार चषक म्हटलं 2 लाखाची ही स्पर्धा. मी गव्हाणचा आवाज गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळी आपलं सर्वांचं पुन्हा एकदा अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. जबरदस्त असं आयोजन, जबरदस्त असं नियोजन. सर्व बाबतीने पाहिलं तर हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शिवाजीनगर सर्व बाबतीने पाहिलं तर अगदीच सुपीक आणि सुबक पाहायला मिळते. लेदर क्रिकेट खेळताना जी विकेट अनुभवली जाते त्याच विकेटचा वापर इथं मात्र बॅकवर्ड पॉइंटला सुंदर कॅच पाहायला मिळाली. प्रतीक पाटील मात्र आपल्या हाताचा खेळ दाखवतोय आणि अक्षरशः रॉयल उल्वे संघाला मात्र निपचित पाडलंय, शांत ठेवलंय, गारटलंय इथं मात्र संघ तो म्हणजेच रॉयल उल्वे. ज्या पद्धतीने आता मात्र आपण पाहिलं मैदानावरती पूर्णपणे दव आणि गारवा पसरलाय अशी काहीशी स्थिती मात्र पाहायला मिळते. ती म्हणजेच रॉयल उल्वे संघाची पहिल्या षटकामध्ये, जिकडे प्रतीक पाटील नामक एक भेदक गोलंदाज आपल्या गोलंदाजीमधून आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 2 विकेट मात्र पटकावलेत. जर प्रतीक पाटील आणि विशाल पाटील या दोघांपैकी कोणीही विकेट हॅट्रिक घेतले तरीही अहेद शेख यांच्याकडून, विशाल घरत आणि प्रतीक पाटील यांच्यापैकी कोणीही विकेट हॅट्रिक घेतली तर अहेद शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. आणि सुमित पाटील आपण 500 रुपये घेण्यासाठी यायचं आहे. दरम्यान आपण पाहतोय 5व्या चेंडूवरती प्रतीक पाटील विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. ही विकेट हॅट्रिक पूर्ण जर झाली 1000 रुपयाचं पारितोषिक जरूर प्रतीक पाटीलला मिळेल, परंतु रॉयल उल्वे संघ मात्र थोडासा विजयाला भरकटेल. इथून मात्र जरूर काय घडेल. नवीन फलंदाज अश्वित खारकर आपल्या संघाचा 4थ्या क्रमांकाचा हा खेळाडू, जिकडे
चंदन मडवी आल्या पावली माघारी गेलाय. गोलंदाज चाच पडलाय थोडा, पुन्हा एकदा आपल्या रनिंग क्रीज वरती जाईल. यावेळेला बघा चेंडू काय सुंदर टाकलाय. जर रॉयल उल्वे संघ जिंकला तर उल्व्याचे तेजस कुल यांच्याकडून 5,000 रुपये दिले जातील. तर गव्हाणचे सर्पमित्र अनिकेत कोळी कुठं असतील तर आपण व्यासपीठावरती यावं असं आयोजकांच्या वतीने विनंती आहे. आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. इथे मात्र विकेट हायट्रिक जरूर फसली प्रणित, परंतु प्रतीक पाटीलचं कौतुक करावं लागेल. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेला. तुम्ही प्रतीक पाटीलचा जर सीम रीड नाही केला, तो ज्या वेळेला चेंडू रिलीज करतोय तो चेंडूचा सीम तुम्ही जर रीड नाही केला तर प्रतीक पाटील तुम्हाला नाचवेल. एखाद्या उत्कृष्ट फलंदाजाचं उदाहरण काय असतं, तुम्ही गोलंदाजाचा रिलीज पॉइंट सीम ओळखणं गरजेचं आहे. त्याच्या हातातून चेंडू आयदर फास्ट आलाय की ऑफ ब्रेक आलाय की लेग ब्रेक आलाय, त्याचे सीम पोझिशन काय आहे ते जर तुम्ही ओळखलं ना, म्हणजे जर अकुशल असाल तर तुम्हाला प्रतीक पाटील सारखा गोलंदाज मात्र बांधून ठेवेल. पहिलं षटक जे की फेकलं प्रतीक पाटीलने, अवघी 1 धाव मात्र खर्च केली आणि 2 विकेट मिळवल्यात. कंजूसी गोलंदाजी पाहायला मिळते प्रतीक पाटील यांची. रॉयल उल्वे संघ 56 धावांचा चेस करताना आपण पाहतोय. मग उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो आजच्या रात्रीतल्या पहिल्या लढती ज्याच्यामध्ये टीम गावदेवी गव्हाण ब हा संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये पात्र ठरलाय. निश्चित आता पुढच्या फेरीमध्ये टीम गावदेवी गव्हाणनी जरी एक्स्ट्रा हाय स्कोर मारला तरी त्यांना संधी पुढे दिली जाणार नाहीये, कारण त्यांचा एक लकी ड्रॉ त्यांनी आता आजमावलाय. विशाल घरत VG in an action for as a number 2 bowler, one of the best bowlers of the team Kharkopar. He is bowling so well. Entire his bowling action is wonderful, and bowling from Naumba end. This time it was a toss-up delivery, a leg break we have seen. Batsman totally missed the line and length. Gone across the line, but can't understand the line of the delivery since it's a dot delivery. The opening batsman Gitesh Madvi जो की ओपनिंगचा फलंदाज आहे, जो मात्र अगदीच लाईन मध्ये आला नव्हता, लाईन मिस केली. बाकीचं काम मात्र विशाल घरतच्या हाताने फिरकीच्या जादूगाराने केलं. प्रतीक पाटील, विशाल घरत खरं तर खारकोपरचे हे दोन्ही फिरकीचे जादूगार आहेत. अख्खू टप्पा, गती चुकली, टप्पा चुकलाय, फलंदाज मात्र चुकला नाहीये. यावेळेला मात्र विशाल वरती गीतेश भारी ठरलाय. गीतेश प्रारंभिक फलंदाज आहे विशाल, हे विसरून चालणार नाहीये. आणि निश्चितच पहिल्या चेंडूवरती चकमा खाल्यानंतर या चेंडूवरती गीतेश मात्र सांगतोय आय एम हेअर नॉट टू फिअर. मी आहे अजून. संघ रॉयल उल्वे अजूनही आम्ही हारलेलो नाहीयेत. शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. अगदीच खराब चेंडू, कारण एकतर तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फेकलात आणि तोही अर्ध्यावरती आणि अख्खू टप्पा स्लोअर आर्म. बाकीचं काम मात्र गीतेश मडवी यांनी अप्रतिम केलं षटकाराने. धावसंख्या आपण पाहतोय धाव पटलावरती 7 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला मात्र सफल होण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू हवेमध्ये आहे शॉर्ट स्क्वेअरला, तिकडे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक तैनात केला गेला नव्हता. निश्चितच नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू पडलाय. निर्जल स्थळी मात्र जाऊन चेंडू पडलाय. क्षेत्ररक्षक स्वतः यष्टिरक्षक आला, तोपर्यंत मात्र 1 धाव जरूर मिळाली, ती म्हणजे गीतेशला 1 धाव मिळाली. रॉयल उल्वे संघाला धावसंख्या कासवाच्या गतीने का होईना परंतु 56 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. धावसंख्या आहे 2 बाद 8. अश्वित खारकर आणि गीतेश मडवी. सांघिक धावसंख्या 8 आहेत. गीतेश मडवीच्याही धावा 8 आहेत. म्हणजे आतापर्यंत कोणताही फलंदाज आपल्या संघासाठी योगदान देऊ शकले नाहीये, पण तो मॅच अजून संपलेला नाहीये. अगदीच दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. चौथा चेंडू इथं साकारला जाईल. ऑफस्टनच्या बाहेर आम्हाला चपराक देण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक थोडासा आता फंबल जरूर झाला. 1 धाव जरूर मिळेल. एकीर दुहेरीने मात्र इथं धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न चालू आहे.
आपण प्रारंभिक षटकामध्ये जर मोठे फटके नाही आणले तर मात्र नंतर दूरवरती फैलावलेलं क्षेत्ररक्षण अगदीच अचूक टप्प्यामध्ये तुम्हाला फटकेबाजी करावी लागेल, अन्यथा तुमच्या वरती प्रेशर बनत राहील रॉयल उल्वे संघ. आज उल्वे संघ म्हटलं तर अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये मोठी कामगिरी करतोय. तसेच मंगेश स्पोर्ट्स खारकोपर म्हटलं तर सुधीर शेठ ठाकूर यांनी बऱ्याच वेळेला संघ पॅक केलेला आहे. मग त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांनी चांगली कामगिरी केली. चला टीम मीटिंग नको, तुमच्याकडे टायमिंग 20 मिनिटं आहेत फक्त खारकोपर पहिली 4 षटकांसाठी. स्विचिटचा अवलंब तिथं मात्र जरूर शॉट थर्डला अगदीच पकडला जातोय. सातत्याने पाहिलं तर गीतेश मडवी मोठे फटकेबाजी करताना प्रयत्न फसतायत. अगदी एक चेंडू विशाल घरचा खराब पडला, तदनंतर मात्र पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज विशालने सुद्धा. यावेळेला मात्र फटका बघा, स्लॉग स्वीप अगदीच प्रेक्षकांमध्ये चेंडू फेकून दिलाय आणि निश्चितच VIP डाईसला मानवंदना देणारा हा आलाय लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. स्क्रीनवरती पहा, शफल झाला चेंडू, स्लॉग स्वीप करताना प्रॉपर टायमिंग केलंय. वंडरफुल, पॉवरफुल, ब्युटिफुल. अगदीच ज्या ट्रॉफीज आपण क्रिस्टल ठेवल्यात त्या क्रिस्टल ट्रॉफीज कडे हा चेंडू जाऊन पडला. काही क्षणासाठी आयोजकांनाही विचार पडला असेल की हा चेंडू चुकून ट्रॉफीवरती लागला असता तर महागात गेला असता. तर निश्चितच मैदानावरती आताच एक साप आला होता, तर सर्पमित्र अनिकेत कोळी यांनी तो साप पकडलेला आहे आणि निश्चित अनिकेत कोळीच्या ह्या कामासाठी आयोजकांच्या वतीने इथं अनिकेत कोळीला सन्मानित करण्यात येणार आहे. अनिकेत कोळी आपण यावं आणि स्थानापन्न व्हावं अशी विनंती आहे. सर्पमित्र अनेक वेळेला आजकाल आपण पाहतोय चांगली कामगिरी करतायत, मग अनिकेत कोळीनी आज इथे चांगलं काम केलंय. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आलाय प्रतीक पाटील. ज्या प्रतीक पाटीलने पहिलं षटक अगदीच कंजुशीभर फेकलं होतं, तोच प्रतीक पाटील मात्र आलाय. रॉयल उल्वे संघ जिंकायचा असेल तर इथून मात्र हल्लाबोल करावा लागेल. अखूट टप्प्याचा चेंडू, परंतु अगदीच अंगावरती चालला होता हा चेंडू, त्यामुळे मात्र मोठा फटका आला नाहीये. जिग्नेश कडू यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय अनिकेत कोळी यांचा सत्कार केला जातोय. 24 लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून स्प्लिट स्क्रीन पद्धतीचा अवलंब केला जातोय. हीच तर ताकद आहे 24 लाईव्ह इव्हेंटची. मग संदेश पाटील यांनी आपण लाही लॉर्ड्सच्या वेळेलाही पाहिलं होतं, ताकदवर असं आयोजन आणि ताकदवर असं त्यांचं प्रदर्शन. 3,18,000पेक्षाही जास्त सबस्क्रायबर्स. यावेळेला प्रतीक पाटील वरती हल्ला चढवलाय, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक इथे मात्र अगदीच अचूक कामगिरी करतोय. फलंदाज गीतेश मडवी जो की एकमेव सहारा इथे वाटत होता उल्वे संघाला, अगदीच तीही प्राणज्योत मावळली. कुठेतरी वाटलं होतं की जर गीतेश राहिला तर मॅच मध्ये आम्ही बनून राहू, परंतु ती ही संजीवनी इथं संपुष्टात आली. हवेमध्ये चेंडू, बराच काळ हवेमध्ये चेंडू, बाकीचं काम मात्र खोलवरून क्षेत्ररक्षकाला कुणाल घरत आणि ही कॅच मात्र पूर्ण केली. मग आतापर्यंत पाहिलं तर कुणाल घरत, विशाल घरत, सूरज ठाकूर अशा चांगल्या चांगल्या फिल्डर्सनी चांगल्या चांगल्या कॅचेस आपल्याला पाहायला मिळाल्या. आतापर्यंत पाहिलं गीतेश भोईर, आकाश मडवी आणि चंदन मडवी म्हणजे क्रमांक 1, 2 आणि 3 चे टॉप ऑर्डर मात्र कोलॅप्स झाले. तर टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर मिडल ऑर्डर इथून मात्र रॉयल उल्वे संघाला तारणहार ठरेल का? अश्वित खारकर आहे, तुषार कोळी आता क्रीज वरती आलाय. इथून हा 56 धावा चेस करताना कशा पद्धतीने तुषार कोळी सामोरं जाईल की ज्या पद्धतीने प्रतीक पाटील ताकदवर कामगिरी करतोय त्याच ताकदीवरती पुन्हा एकदा खरा उतरेल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू प्रतीक पाटीलकडे तुम्ही संदेहाने पाहू शकत नाही आणि निश्चितच हा चेंडू मात्र पंचांनी वाईड करार केलाय. वाईडने मात्र जरूर धावसंख्येला एक आकार मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय 17
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 16 चेंडू 39 धावांची गरज. 16 मध्ये 39 तसं पाहायला गेलं तर आव्हान अजूनही खूप दूर गेलंय असं नाहीये रॉयल उल्वे संघ. फक्त बॉल टू रन किमान टाकता राहता आल्या पाहिजे आणि एखादा मोठा फटका. यावेळेला बघा पूर्णपणे फसवलंय. स्लॉट मधला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू गिरकी घेऊन मात्र यष्ट्यांच्या वरून गेला. बाकीचं काम यष्टीरक्षकांनी मात्र अगदीच रणजितने अतिशय उत्कृष्ट केलं. बघा काय उसळी घेतली होती चेंडूने. सुपर्ब. याही वेळेला चेंडू हवेमध्ये जरूर आहे आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव मात्र जरूर मिळेल. 14 चेंडू 38 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 18 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हे हल हल काय म्हणताय? कमी करा ना, काय प्रॉब्लेम नाही. पंच आवाज येतोय आमचा. खेळाडू आवाज येतोय? नाही येते का येते? बघा येतोय आवाज. ओके चेंडू द्यायचेत मैदानावरती. आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांच्या नावाची ही स्पर्धा आहे मित्रांनो. स्वतः रामशेठ ठाकूर साहेबांनी या स्पर्धेचं आज अनावरण केलं, उद्घाटन केलंय. यावेळेला मात्र पाहिलं तर निश्चितच स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्विच हिटच्या माध्यमातून कोणतंही कनेक्शन नाहीये. प्रतीक पाटील पूर्णपणे हावी ठरला या मॅच मध्ये. आतापर्यंत पाहिलं तर खारकोपरचा हा प्रतीक पाटील रॉयल उल्वे संघाला मात्र डोकदुखी ठरलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू आणि चेंडूफळीचं मेतकूट काही जमत नाहीये. हा चेंडू मात्र जाईल निर्धाव. 3 षटकांचा खेळ संपलाय. ह्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 3 आणि 1 गडी बाद केलाय. म्हणजेच प्रतीक पाटीलने 12 चेंडू फेकले, 13 चेंडू फेकले, ज्याच्यामध्ये धावा दिल्या एकत्रित 4 आणि 3 विकेट मात्र मिळविले. 12 चेंडू आणि 38 धावांची गरज. आज एक संघ टॉप 5 मध्ये पोहोचवला जाईल याची सर्वांनी नोंद घ्या. जे संघ विजयी झालेले आहेत त्या संघांना सूचना आहे, आज एक संघ टॉप 5 मध्ये पोहोचवला जाईल तेव्हा कोणीही घरी जायचं नाही. गव्हाण संघ पुढच्या फेरीमध्ये गेलाय. याच्या नंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे विपक्ष नील 11 नावेखाडी आणि नाणेफेकीचा कौल मात्र स्वर्गीय धीरज स्मृती मोरावे ह्या संघाने जिंकलाय. येणारे 12 चेंडू 38 धावांची गरज. जिकडून प्रणय आपण 11.20 ने सुरुवात केली होती आस्किंग रन रेटला, तिथून आता आस्किंग रन रेट मात्र पाहिला तर जवळजवळ 19 ला टच केलाय. पूर्णपणे ह्या मॅच मध्ये हावी ठरलेत का खारकोपर संघ. अक्षय घेरत ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये आहे. डीप मध्ये सुंदर जेल पाहायला मिळाला. बारक्या राजतुल बात्रे. बारक्याला मी मैदानाच्या बाहेरच सांगितलं काय चुकलं आणि मी जर मॅच मध्ये असलो कॉमेंट्रीला जरूर काहीतरी शिव्या ऐकशील, पण तुम्ही तर चांगली कॅच मात्र पकडली बारक्या. अभिनंदन राजतुल मात्रे. तुषार कोळी इथं मात्र बाद होईल. गडी परतलाय 5व्या क्रमांकाचा. निश्चितच 5व्या क्रमांकाचा गडी आहे परंतु 4था विकेट मात्र बाद झालाय.
6व्या क्रमांकावरती कोण येईल नवीन फलंदाज, कारण आता इथून काय घडणार. सूरज पाटील रॉयल उल्वे आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर अशी ही लढत आपण पाहतोय. अजूनही पाहिलं प्रणय तर 11 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. मॅच मात्र रंगली, परंतु खारकोपरचे गोलंदाज पूर्णपणे हावी ठरलेत. अक्षय घरत यावेळेला मात्र पहिल्याच चेंडूवरती विकेट मात्र डाऊन केलाय. सफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. ह्यावेळेला मात्र निर्धाव चेंडू. तीस चेंडूंमध्ये 56 हव्या होत्या, 10 मध्ये 38 हव्या आहेत. रॉयल उल्वे संघ इथून जिंकायचा असेल तर तुम्हाला विजयाचा अश्वमेध हाकायचा असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. मोठी फटकेबाजीसाठी जाणला जाते सूरज अश्वित आहे, परंतु कनेक्शन होत नाहीये. अक्षय घरत गोलंदाजी चांगली करते. वाव, चांगला फटका आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक येईल का? आलाय सुंदरसा षटकार. कारण चेंडू पहा अगदीच आमच्या समोर येऊन आमच्या दृष्टिक्षेपात पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र निर्विवाद चाललाय. षटकार. मी म्हटलं होतं की सूरज पाटीलकडे ताकद आहे, ती ताकद दाखवली सूरज पाटीलने. अशा ताकदवर फलंदाजाचा हा खेळ जर रंगला तर मात्र आपल्याला ही मॅच पुन्हा एकदा रंगताना पाहायला मिळेल. अजूनही मॅच संपलेली नाहीये, कारण सूरज पाटील सांगतोय की मी अजून जिंकलेलो नाहीये. 9 चेंडू 32 धावांची गरज. धावफलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 24 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र अक्षय घरत पहिल्या 3 चेंडूंवरती 6 धावा दिलाय. अगदीच डाऊन द लेग चेंडू होता, परंतु इथेही लेग ब्रेक पाहायला मिळाला. प्रतीक पाटीलने सर्वांना जिथं मात्र शिकवले की कशा पद्धतीने लेग ब्रेक टाकला जातो. आपल्या गावातील नवतरुणांनाही शिकवले. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडूची सांगता. आज IPL कमेंटेटर कुणालजी दाते सर आहेत. बरंच काही त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळतं. मग IPL मध्ये कमेंट्री करताना ज्यांना आम्ही टेलिव्हिजनवरती ऐकतोय, ह्यावेळेला ही चेंडू फसलाय, परंतु एक धाव जरूर मिळेल. मग ज्याविषयी मी बोलत होतो की IPL मध्ये कमेंट्री त्यांची ऐकताना आम्ही मराठी चॅनलच सिलेक्ट करतो आणि त्यांची कमेंट्री ऐकतो, कारण आपण मोठ्यांचं जर शिकलो तरच आपण मोठे होतो. मागच्या वर्षी कुणाल सरांना सहजच एक प्रश्न विचारला, सर शेड्यूल काय आहे? अवघ्या एका महिन्याचा शेड्यूल एका मिनिटांमध्ये तोंडी सांगितला. माणसं अशीच मोठी होत नसतात. अथक परिश्रम, कठोर मेहनत घेऊन मोठे होत असतात. अशा समालोचकालाही जरूर सलाम असेल कुणालजी दाते सर. फटका चांगला आहे. नो मॅन्स लँड मध्ये जाईल की क्षेत्ररक्षकाच्या हातात? कनेक्शन चांगलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकाचं कनेक्शन चुकलंय. मग ज्याप्रमाणे कुणाल दाते सर म्हणतात की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये कनेक्शन हे चांगलं असणं गरजेचं आहे. नेटवर्क मोबाईलमध्ये चांगलं असेल तर कनेक्शन चांगलं, क्रिकेटमध्ये तुमचं टायमिंग प्रॉपर असेल तरच कनेक्शन चांगलं. ते मात्र क्षेत्ररक्षकाचं टायमिंग चुकलंय. उडी मारताना क्षेत्ररक्षक चुकला, तिथून मात्र चेंडू एका टप्प्यानिशी गेलाय. चौकार. येणारे 6 चेंडू 27 धावांची गरज. तर विनंती असेल धीरस्मृती मोरावे आणि निलेले नावेकडे आपले संघ तयार राहायचा आहे. जशी ही मॅच संपेल लगेचच आपली मॅच सुरू करायची आहे, कारण आज 10चा गट आहे. त्यामुळे आपल्याला पुढे जाताना एक संघ सुपर 5 मध्ये पोहोचवायचा आहे, टॉप 5 मध्ये पोहोचवायचा आहे, क्वालिफाय करायचा आहे. त्यामुळे आपण आजची रात्र पूर्ण आपल्याला घालवायला लागेल. आज प्रारंभिक दिवस, पहिला दिवस असल्यामुळे निश्चितच उद्घाटन सोहळा
पार पाडताना थोडा उशीर झाला. पण खरं तर म्हणावं लागेल आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचं कौतुक करावं लागेल. उद्घाटन सोहळा पार पाडल्यानंतरही आपण साखळी सामने अंदाजे 12 पर्यंत जर पूर्ण करत असतो तर आपण 100% चांगली कामगिरी केली. वी हॅव डेफिनेटली डन वेल असं म्हणावं लागेल. द लास्ट ऑप्शन फॉर द बॉलिंग in at number 5, Ranjit Patil, the well-known bowler of the team Kharkopar, will deliver his legal 6 deliveries, and the front of the team, Ulve, Royal Ulve needs 27 in the coming 6 deliveries. Can they make this happen? This time, totally mistiming stroke we have seen. The ball is high in the air. There was a fielder in the deep, Pratik Patil. Can he throw at the right angle? But somehow they have easily completed 2 runs. With the help of these 2 runs, score moves to 31. Coming 5 deliveries and 25 runs required. येणाऱ्या 5 चेंडूंवरती 25 धावांची गरज असताना रणजित पाटील टेन्शन असेल का? फटका बघा अगदीच चांगला सजवला. मी म्हटलं होतं रणजित पाटील टेन्शन असेल का, कारण जो सूरज पाटील उशिरा आला आणि मी त्यावेळेला म्हटलं की सूरज पाटीलकडे ताकद आहे, हा फटकेबाजी करू शकतो. तो मात्र आता आपल्या संघाला तारणहाराची भूमिका साकारताना पाहतोय. 5 मध्ये 25 पाहिजे होत्या, इथे मात्र षटकार आलाय. 4 मध्ये 19. 4 मध्ये 19. मॅच रंगते का? मॅच रंगणार का? हा चेंडू निर्धाव तर मॅच खारकोपरकडे. इथे मोठा फटका तर मॅच मात्र रॉयल उल्वेकडे जाऊ शकते. परंतु हा चेंडू ऑफ स्टंपच्या अगदीच रिटर्न क्रीजच्या आतमध्ये असल्यामुळे मात्र पंचांनी निर्विवाद हा चेंडू चांगला ग्राह्य चेंडू पकडलाय. त्यामुळे मात्र आता इथून खारकोपर संघाने रणनीती बदलली. विशाल गरजला थर्ड मॅनला पाठवलंय. इथून मात्र जरूर सर्व क्षेत्ररक्षणे दूरवरती पसरवलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला मात्र चांगला ग्लान्स केलाय. चेंडू मात्र चाललाय दंड 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 करत हा आलाय चौकार मध्ये 15. ऐसा कहा जाता है दोस्तों कि सुबह का भूला अगर शाम को वापस आए तो उसे भूला नहीं कहते. लेकिन जब तक ये देर रात हो चुकी थी, टीम रॉयल उल्वे सूरज पाटिल को अपने देर से भेजा है. तो ये देर से भेजा हुआ जो बल्लेबाज सूरज पाटिल अपने टीम के लिए अंत तक झूम रहा है, लड़ रहा है. This time totally missed the length of the delivery since it is a dot delivery. तो आने वाली एक गेंद में आवश्यकता रहेगी 15 रन्स की. पूरी तरह से बांध के रखा था मंगेश स्पोर्ट्स खारकोपर के सभी गेंदबाजों ने रॉयल स्पोर्ट्स उल्वे के. एकमात्र बल्लेबाज नामचीन बल्लेबाज सूरज पाटिल, जो कि अपने टीम के लिए सराहना करनी पड़ेगी. सूरज पाटिल जो कि अपने टीम के लिए काबिल तारीफ बल्लेबाजी कर रहा है. और एक वाइड यहाँ पे देखने को मिला है. आने वाले एक गेंद और 14 की जरूरत. तो यहाँ से मैच तो शायद से खारकोपर टीम अपने कब्जे में लेते हुए दिख रही है. रंजीत पाटिल के इस ओवर में अभी तक देखा गया तो 13 रन आए हैं. इस बीच बिंदी गेंद देखने को मिली है. पूरी तरह से हावी हुए हैं इस पूरे मैच में खारकोपर के सभी गेंदबाज, जिनमें पहला नाम आएगा प्रतीक पाटिल, जिन्होंने 2 ओवर फेंके थे, उसमें खाली 4 रन खर्च किए और 2-3 विकेट निकाले थे प्रतीक पाटिल. उसके बाद विशाल गरत, जिन्होंने 14 रन दिए थे, और अक्षय गरत 11 रन, रणजीत पाटिल 13 रन. वाढवण्याची गरज नाही, आम्ही जोरात बोलू शकतो. धन्यवाद शशिकांत. तर आमच्याकडे बऱ्याच शैली असतात. आम्हाला कुणाल सरांनी सांगितलं आपल्याकडे नियम क्रमांक 12चा अवलंब कर राजकिरण. 12 वाजल्यानंतर कोणता आवाज टाकायचा. तर मॅच मात्र जरूर आपण संपवतो इथे. आणि या मॅच मध्ये पाहिलं तर अतिशय ताकदवर खेळ केलाय. 4 चेंडू 15 धावा आणि 3 धावा